न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। पुण्याच्या सत्र न्यायालयाने काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावली असून न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांनी धंगेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयाने धंगेकर यांना न्यायालयात हाजीर होण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे। निलेश घायवळचे आणि चंद्रकांत पाटील यांचे जवळचे संबंध असून त्यांच्याच पाठबळामुळे घायवळ गँग पुण्यात दहशत माजवत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता। तसेच या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या समीर पाटील यांच्यावरही धंगेकरांनी आरोप केला होता। त्यामुळे समीर पाटील आणि धंगेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोट असल्याचा दावा केला होता। यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती। मात्र या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करीत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केल्याचे सांगितले होते। तसेच धंगेकर यांच्या या टीकेमुळे समीर पाटील यांच्या व्यावसायिक प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला असल्याचे त्यांनी सांगितले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।